नमस्कार, मी आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद. बार्शी नगर परिषदेमध्ये जगदाळमामा हॉस्पिटलमधून दिनांक 28/4/2025 रोजी मच्छिंद्र भिकाजी ताटे यांचा मृत्यू झाला होता. CRS प्रमाणपत्र आमच्याकडं त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तयार झालेलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांचे जोडीदाराचे नाव म्हणून लक्ष्मी मच्छिंद्र ताटे असं होतं. मृत्यू झाला 28/4/2025 रोजी. त्यांचे वारसांनी 22/5/2025 रोजी त्यांचे जे वारस आहेत संतोष मच्छिंद्र ताटे यांनी माझ्या आईचं नाव लक्ष्मी नसून शालनबाई आहे असं म्हणून दुरुस्ती करून देण्यात यावी म्हणून त्यांनी लागणारे सर्व कागदपत्र, वडिलांचं आधार कार्ड, मयत वडिलांचं आधार कार्ड, आईचं आधार कार्ड, त्याच्या स्वतःचं आधार कार्ड आणि शासकीय मॅजिस्ट्रेट ऑफिस यांचं प्रतिज्ञापत्र हे सगळे दिल्यानंतर आम्ही त्यांचे लक्ष्मीऐवजी शालनबाई असं दुरुस्ती कायद्याप्रमाणे करण्यात आलेली होती. त्यानंतर दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी लक्ष्मीबाई मच्छिंद्र ताटे यांनी अर्ज दिला की बाई माझ्या पतीचं निधन 28/4/2025 रोजी जगदाळमामा या ठिकाणी झालं असून माझं नाव लक्ष्मीबाई ऐवजी शालनबाई केलेलं आहे, त्यामुळं माझं नाव लक्ष्मीबाई परत ठेवण्यात यावं म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळेस नगरपालिकेला कळलं की मच्छिंद्र ताटे यांचे 2 लग्न झालेले असल्यामुळं की ह्या परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आम्ही दोन्ही पक्षाचे कागदपत्र आम्ही पाहिले, त्यांना शालनबाईचे कागदपत्र पण बघितले आणि लक्ष्मीबाईचे पण कागदपत्र बघितले. लक्ष्मीबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी पहिल्या पत्नीपासून आणि शालनबाईला 2 मुलं अशी एकाच म्हणजे मच्छिंद्र ताटे यांच्याकडून झालेली आहेत, ते त्यांना दोघांना मान्य झालं. त्यानंतर आम्ही परिस्थिती पाहिल्यानंतर दिनांक 13/2/2026 रोजी शालनबाईनं परत प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे की माझ्या मुलानं जे ॲफिडेविट दिलेलं आहे ते सत्य आहे, ते बरोबर आहे म्हणून त्यांनी स्वतः येऊन इथं नगर परिषदेमध्ये ॲफिडेविट दिलेलं आहे. दोन्ही पक्षकारांना आम्ही समक्ष सुनावणीकरिता दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्याधिकारी यांच्या समक्ष सुनावणी करण्यात आली. सुनावणीनंतर दोन्ही पत्नींना विचारल्यानंतर त्यांच्या दोघांच्या समन्वयकाने कोर्ट मॅटर न करता त्यांनी पहिल्या पत्नीचंच नाव लावा म्हणून ती शालनबाई यांनी मंजुरी दिलेली आहे. त्यांनी तसं नगरपालिकेला लेखी पण दिलेलं आहे. त्यामुळं शालनबाईच्या मंजुरीने आणि त्यांच्या वारसांनी त्यांचे म्हणजे वारस म्हणजे संतोष आणि ईश्वर या दोघांच्या मंजुरीनं संमतीनं पुन्हा लक्ष्मीबाई यांचंच नाव मृत्यू दाखल्यावर जोडीदार यांचं लावण्यात आलेलं आहे. दोघांची जर तडजोड झाली नसती तरी आम्ही तो रकाना कायद्याप्रमाणे मोकळा ठेवून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने जोडीदारांचं म्हणजे जे खरे वारस आहेत त्यांची नेमणूक केल्यानंतरच आम्ही त्या ठिकाणी करणार होतो, परंतु दोघांच्या संमतीमुळे झाल्यामुळे ते तसे नाव लावण्यात आलेले आहे.